ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस एक पूर्वेकडे आकाशामध्ये तारा चमकत होता. सगळ्यांनी म्हणा, तारा चमकत होता. कोणते लोक आले त्या ताऱ्याच्या दिशेने? मागी लोक. आणि ते हुशार लोक होते, ज्ञानी लोक म्हटलेले त्यांना, मागी लोक होते. आणि हे मागी लोक त्या ताऱ्याचा अभ्यास करणारे लोक होते. मत्तैच्या 2 अध्यायाच्या 1 ते 12 वचनामध्ये ही घटना अगदी सविस्तर नमूद करण्यात आली बायबलमध्ये. हे मागी लोक त्या ताऱ्याच्या दिशेने चाललेले होते. तारा जसजसा पुढे जाई तसतसे मागे लोक त्या ताऱ्याच्या दिशेने जात होते. ज्यावेळेस परमेश्वर देवबापाने जगाची निर्मिती केली, पहिल्या दिवशी देवाने बोलायला सुरुवात केली आणि बोलत असताना 4थ्या दिवशी परमेश्वराने आपल्या शब्दाद्वारे आकाशातले तारे निर्माण केले. कितव्या दिवशी? 4थ्या दिवशी. आणि मग त्याच दिवशी एक स्पेशल तारा देवाने ऑलरेडी बनवून ठेवला होता. किती लोक आमेन म्हणतील? तो तारा परमेश्वराने ऑलरेडी सिद्ध केला, जो तारा एक दिवशी मागी लोकांना बरोबर येशूपर्यंत घेऊन जाणार आहे. तो तारा, हे मागी लोक त्या ताऱ्याच्या दिशेने चालले आहेत. आकाशात तारा बघतायत आणि वर बघत 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 ते पुढे चाललेत. देवाच्या प्रिय लोकांनो, एक क्षण त्यांच्यासाठी असा आला, एक क्षण असा आला की तो तारा असा वरून जाता जाता मध्येच एक राजवाडा लागला, पॅलेस. आता यहुद्यांचा राजा जन्म येणार आहे, बरोबर आलाय तारा पॅलेसमध्ये. त्या राजवाड्याच्या दिशेकडून तारा चाललाय. त्यांचं लगेच डोकं अजून फास्ट झालं. अरे वा, राजवाडा म्हणजे इथंच असलं पाहिजे. मागे लोक सरळ राजवाड्यात गेले. हेरोदाला प्रश्न विचारतात 2 वचनात, यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? जन्मास आला तो कोठे? हेरोदाला पण माहित नाही कोण जन्माला आलाय. त्या राजवाड्यामध्ये येशू ख्रिस्त नव्हता. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये त्याचं येणं एक फार अलौकिक आहे. राजा असून राजवाड्यात आला नाही. आपलं वैभव त्याने त्यागलं. त्याचं वैभव जे स्वर्गामध्ये आहे, त्याचं तेज जे आहे, किंवा त्याची जी कीर्ती स्वर्गामध्ये आहे, डायरेक्ट ते तेज घेऊन आला असता ना खाली, एक पण माणूस जगला नसता. बोले येशू मसीह की. तुम्हाला खोटं वाटतंय? एकदा ना काय झालं, कराराचे कोष घेऊन निघाले सगळे. दावीद गेला होता 30,000 लोकांना घेऊन, आणि तो कराराचा कोष घेऊन चाललेत आणि सगळे निघालेत कराराचा कोष घेऊन. त्यांनी बैलगाडीत कोष ठेवला, बैलाला ठोकर लागली आणि असं वाटलं की आता कोष खाली पडणार आहे. उज्जा नावाचा व्यक्ती होता. कोष पडायला लागला. पडू द्यायचं का? तसंच पडू दे, देवाचा कोष आहे, काय होतं त्याला, पडू द्यायचं का? ह्यानी किती चांगल्या मनाने, नको बाबा माझ्या देवाचा कोष पाडायला. ह्याने नुसता कोशाला हात लावला. असा हात लावला तर हात तिथं जागीच खलास झाला. उज्जा मरण पावला. कधी? फक्त कोशाला हात लावला. मग तो कोशाचा देवच जर डायरेक्ट जगात आला असता, पूर्ण त्याचं तेज घेऊन, वधस्तंभावर खेळणं तर सोडा, त्याच्या जवळ पण कोणाला उभं राहता आलं नसतं. त्याला त्याचं गौरव, त्याचं तेज काढून ठेवावं लागलं. आणि एक सर्वसाधारण रीतीनं मनुष्य म्हणून येशू ख्रिस्त 100% देव होता, 100% मानव होता. असा तो तुमच्या आणि माझ्यासाठी तो जगामध्ये आला. आणि ख्रिस्ताचं ते येणं आपल्यासाठी एक आशीर्वादाचं कारण ठरलं. या ठिकाणी आपण पाहतो की ह्या मागे लोकांना वाटलं की या राजवाड्यात येशू ख्रिस्त आहे, पण राजवाड्यात येशू ख्रिस्त तिथं नव्हता. आणि मग पुढं यांचा पुढचा प्रवास परत त्या ताऱ्याच्या दिशेने चाललेले. अब्रामाला ना संतती नव्हती, कारण अब्रामांचा पण ताऱ्याशी संबंध आलेला आहे. बोलो येशू मसीह की. 5 वेळा देवाने अब्रामाशी बोललेला आहे की तुला मी संतती देणार आहे. हालेलुया. किती वेळा? 5 वेळा देव बोललाय. पण कधी कधी मनुष्य ज्ञानाच्या जोरावरती काहीतरी करू इच्छितो, आणि म्हणून आपली माता सारा हिने थोडी एक आयडिया केली. जाऊ दे, आता काय करतो, माझी एक दासी आहे, म्हणजे काय बायको आहे ही, की आपल्या स्वतःसाठी सवत उभी करते, एक प्रॉब्लेम क्रिएट करते. अब्राम पण बिचारा तयार झाला. बायकोच्या पुढे जाता येत नसेल कदाचित, सांगता येत नाही. तयार झाला लगेच. ओके चालेल.
आणि मग झाला इश्माईलचा जन्म. हे सगळं घडण्याच्या आधी देवाने त्याला तंबूच्या बाहेर बोलवलं. अब्रामा, आकाशाकडे पहा, हे तारे आहेत ना, मोजता येतील का? मोजता येतील? मुंबईच्या लोकांनी खूप प्रयत्न केले, मला नगरचं माहित नाही. मोजता येतील? कोणी मोजलेत? मोजता येतील का? नाही मोजता येणार. अशी तुझी संतती होईल. हालेलुया. या आकाशातील ताऱ्यांसारखी. आणखीन एक उपमा दिली, कोण सांगेल मला? वाळूच्या कणांसारखी संतती होईल. आकाशातील तारे पण मी तुला देईल आणि वाळूचे कण पण मी तुला देईल, अशी तुझी संतती होईल. तर अब्रामाला एक मुलगा झाला ज्याचं नाव इश्माईल, आणि नंतर सारेपासून मुलगा झाला त्याचं नाव इसाक. कळतंय सगळ्यांना? आम्ही इश्माईलचे का इसाकचे? प्रभूला धन्यवाद. बायबल वाचणारे लोक आहेत, मला आनंद झाला. प्रभूची स्तुती असो. तुम्हाला माहिती दोघांमध्ये काय फरक आहे? वाळू कोण आहे आणि तारे कोण आहेत? आज जेवढे मुस्लिम राष्ट्र आहेत ते वाळवंटामध्ये आहेत. जमिनीतले सगळे आशीर्वाद, पेट्रोल, डिझेल, सगळे जमिनीतले तेल, खनिज सगळे मुस्लिम लोकांकडे आहेत. ते वाळूचे कण आहेत. पण लक्षात ठेवा, आकाशातले तारे आम्ही लोक आहोत. हालेलुया. आणि म्हणून जगातल्या एखादा आशीर्वाद नाही मिळाला, 4 वर्ष झाले गाडी घ्यायचा प्रयत्न करतो, मिळत नाही, नाही मिळाली तरी चालेल. ऐकताय का चर्च? आशीर्वादासाठी येशूकडे येऊ नका. तो तुमचा बाप आहे म्हणून त्याच्याकडे या. हालेलुया. तो तुमचा देव आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे आलं पाहिजे. मला आशीर्वाद मिळो न मिळो, मला गाडी नको, मला बंगला नको, मला फक्त माझा येशू पाहिजे, बास. हालेलुया. या जगात तुम्हाला काय मिळेल याची गॅरंटी नाही, पण तुम्हाला आकाशातील तारे त्याने केलेलं आहे. स्वर्गाचे आशीर्वाद तुमच्या जीवनावर असतील. हालेलुया. एखादा व्यक्ती करोडो कमवून त्याला रात्री झोप येत नाही. हे मर्सिडीज घेणारे लोक मध्यरात्री स्वप्न पडतं कोणीतरी गाडीला दगड मारलाय. हे येडं रात्रीचं उठतंय, खिडक्या उघडून बघतंय, गाडी, हा प्रभू धन्यवाद गाडी नीट आहे. झोप नाही त्यांना, झोप नाही. हालेलुया. देवाने किती पण देऊ द्या, पण त्याच्यात तुमची शांती भंग होता कामा नये. हालेलुया. आणि म्हणून प्रत्येक देवाच्या निवडलेल्या लोकांनी आज नंतर हे समजावं, आम्ही खूप धनवान आहेत. आवाज खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला शक्ती देव. आमेन. हालेलुया. कधी असं ऐकलं का हो की एक जगातला एक खूप श्रीमंत माणूस आहे, त्याने आकाशातला एक तारा विकत घेतलाय? असं कधी ऐकण्यात आलंय? कधी असं नाही का? असं वॉरन बफे, बिली गेट्स, आपले अंबानी फॅमिली, टाटा, बिर्ला, हे ते लोक, यांनी 2-4 बिझनेसमॅन एकत्र आले आणि त्यांनी आकाशातला एक तारा घेतला विकत. ऐकलं कधी? का नाही घेतला? लायकी नाहीये. त्यांचं सगळं विकलं तरी एक तारा विकत घेऊ शकत नाही. पण तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, कोणाला सांगू नका, ते सगळे तारे माझ्या बापाचे आहेत. मग आमचा देव गरीब आहे का? देव कंगाल आहे का? गरीब आहे? मग जर तो श्रीमंत आहे, आम्ही राजाचे लेकर आहेत, आम्ही कसे काय कंगाल असणार? रस्त्याने चालताना पण रुबाबात चालायचं. हालेलुया. त्या खोट्या तत्वांमध्ये अडकू नका. पास्टरनी परमिशन दिली म्हणून बोलतो मी सोनं घालणार नाही, मी चांदी घालणार नाही. प्रभूला बीट आहे. अरे स्वर्गात सोन्याचे रस्ते आहेत. देवाला सोन्याचा राग आहे? असलंच आत दानपात्रात टाकून द्या. दिखावा नको. हालेलुया. माझ्या दिसण्यावरून लोक मला धार्मिक म्हणता कामा नये. माझ्या डॅडीला माहित पाहिजे, अरे मेरा बच्चा रायचस आहे. हालेलुया. देवाला माहित पाहिजे मी असा वागलो, मी असे कपडे घातले ना, असं केलं तर मग लोक धार्मिक नाही. जे देवाने आशीर्वाद दिलेत ते आशीर्वाद तुमच्या जीवनातून झळकले पाहिजेत. हालेलुया. लोकांनी बघून म्हटलं पाहिजे, अरे यार देवाने याला आशीर्वादित केलंय. हालेलुया. हा अभिषिक्त
संत आहे, ही देवाची दास आहे, दासी आहे, हे लोकांनी तुमच्याविषयी साक्ष दिली पाहिजे. हे देवाने आम्हाला आकाशातील तारे बनवलंय. आम्ही वाळवंट नाही प्रियांनो, आमचे आशीर्वाद तिकडचे आहेत. ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी जगातले लोक मरमर मारतात, त्या गोष्टी तुमच्यासाठी सहज मिळतील. का माहिती का? कारण तुम्ही त्याचे लाडके लोक आहात. हालेलुया. ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी लोक उठाठेव करतात, असं करतो तसं करतो, आयुष्यभर नोकरी करतो, पैसा जमवतो, बँक भरतो, जे लोक 70व्या वर्षी करतात, तुम्हाला ते 17व्या वर्षी पण मिळू शकतं. का? कारण तुमच्याकडं सुपर नॅचरल, देवाची सुपर नॅचरल पॉवर आहे. हालेलुया. तुम्ही तारे आहात, झळकणारे आहात. लोक तुमच्याकडे असं नाही बघणार, असंच बघणार. असं परमेश्वराने केलेलं आहे. परमेश्वराचं हे अभिवचन अब्रामाला प्राप्त झालं, या ताऱ्यांसारखी तुझी संतती करेल. एक काळ होता, अब्राम असा बघत होता वरती तारे. आज त्याला पृथ्वीवर तारे दिसत असतील. ते आपण आहेत. हालेलुया. ते तारे आपण आहेत. एक दिवशी त्याने आकाशात आम्हाला पाहिलं होतं, आज तो आम्हाला इथं पाहतोय. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराने आपल्याला त्या ताऱ्यासारखं केलेलं आहे. यहोशवा ज्यावेळेस युद्ध लढत होता, वैरी त्या युद्धामध्ये हारत चाललेत, पण एक अडचण आली. अडचण अशी होती की आता हे युद्ध संध्याकाळ झाली, रात्री काय लढणार, म्हणून ते युद्ध आता थांबवायचं आणि परत दुसऱ्या दिवशी लढायचं, असं करावं लागणार. हा दिवस पुरणार नाही. आता काय करता येईल? हे युद्ध कंटिन्यू केलं जाईल. तर ते करण्यासाठी मग वानखेडे स्टेडियमला जाऊया का आपण? तिकडं लाईट आहे भरपूर, चारी बाजूनी फोकस लावून टाकून मध्ये लढव आपण मस्तपैकी. तर वानखेडे स्टेडियम पण तेव्हा अवेलेबल नव्हतं. आपल्याला तर उजेड पाहिजे ना, आपल्याला तर लढाई करायची, पूर्ण झाली पाहिजे. करायचं काय? मग ते लहान मुलं खेळ खेळतात ना, स्टॅच्यू, माहिती आहे तुम्हाला? एखादा असा तसा वाकडा दे, स्टॅच्यू म्हटला का तिथं थांबतो, ओव्हर म्हटला का सुटतो. हा गेम खेळतोय. कुणाबरोबर? सूर्य आणि चंद्राबरोबर. स्टॅच्यू स्टॅच्यू थांब. सूर्य पण जागच्या जागी, कारण बनवणाऱ्याचा माणूस आहे. याचं नाही ऐकलं तर उद्यापासून फ्यूज जाईल माझा. प्रेज द लॉर्ड. काय सामर्थ्य आहे माझ्या देवाकडे. हालेलुया. सूर्य चंद्रांना ऐकावं लागतं. सूर्य चंद्र त्याच्या ऐकतात. यहोशवाने सूर्याला आणि चंद्राला जागच्या जागी थांबवलं. जोपर्यंत मी जिंकत नाही, हालायचं नाही. तिथंच थांब जिथं आहे तिथं. माझं युद्ध पूर्ण होऊ दे, तोपर्यंत तुला हलता येणार नाही. मी म्हटलं संपलं, मग पुढं तिथून कुठं निघायचं निघ. हालेलुया. यहोशवाने त्या दिवशी असं युद्ध लढलं की परमेश्वराने त्यांना जय दिला. आमेन. सूर्य चंद्र यांना थांबवणारा देव तो तुमचा आणि आमचा परमेश्वर आहे. याचा काय अर्थ आहे? सूर्य चंद्र तारे एवढे मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, पण त्यांना कंट्रोल करण्याचं सामर्थ्य परमेश्वराकडे आहे. तो निर्माण करताय. प्रभूला धन्यवाद की परमेश्वराने सगळं काही निर्माण केलं, पण कुठंच स्टॅम्प मारला नाही. मेड बाय गॉड, मेड बाय गॉड. देवानी बनवलंय, देवानी बनवलंय ना. सूर्यावर चंद्रावर त्याने असं करून ठेवलं का दुसरं कोणालाच बनवता येणार नाही. सूर्य असा बनवला, कोणी किती प्रयत्न केला, दुसरा सूर्य बनवता येणार नाही. माणसाने बनवलेल्या गोष्टी टिकत नाही. देवाच्या निर्मितीला चॅलेंज नाही प्रियांनो. त्या गोष्टींकडे बघून वाटतं सूर्य किती तेजस्वी आहे. नाही आहे. सूर्याकडे पाहू शकता, असं बघता सोडून देता लगेच, नाही तर डोळ्यावरती सलग पाहत राहिलं तर 10 मिनिटं परत काहीच पाहता येणार नाही. जर सूर्याला पाहू शकत नाही तर सूर्य बनवणारा देव कसा असेल? तो किती तेजस्वी असेल, तो किती पॉवरफुल असेल, तो किती प्रतापी असेल. देवाच्या प्रिय लोकांनो, हा परमेश्वर किती महान देव आहे.
सूर्य चंद्र तारे यांना निर्माण करतात. त्याचा कंट्रोल आहे त्याच्यावरती. मग जो कंट्रोल करतो तो तारा पाठवतो आणि मागी लोक त्या दिशेने जात राहतात. पुढं त्यांचा प्रवास होत राहतो. दानिएल याच्या 12व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये वाचूया आपण. दानिएल 12:3 आपलं सगळ्यांचं आवडतं वचन आहे. जे इव्हँजलिझम करतात, सुवार्थ प्रसार करतात, अनेकांना देवाचं नाव सांगतात, त्यांच्यासाठी हा फार मोठा आशीर्वाद आहे देवाने दिलेला. दानिएल 12:3 जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकास धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे. हे जे बल्ब आहे, लाईट आहे, यांच्याप्रमाणे नाही, आकाशातील ताऱ्यांप्रमाणे ते चमकतील. असं तेज परमेश्वराने त्यांना देऊ केलेलं आहे जे लोकांना सुवार्थ सांगतात. हालेलुया. जे लोक देवाचं कार्य करतात त्यांना परमेश्वराने ताऱ्यासारखं तेजस्वी केलेलं आहे. आता ह्या सर्व गोष्टींना आपण एकत्र करून विचार करूया. मागी लोक ताऱ्याचा अभ्यास करणार आहेत. आता आपल्या लोकांना तारे 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 बोलायला लागलं की त्यांना कधी कधी राग येतो. अरे काय चाललंय, ज्योतिषशास्त्र आहे का, काय चाललंय का काय. तुम्हाला एक रहस्य सांगतो प्रियांनो. एक अमेरिकेमध्ये डॉक्टर डेल म्हणून व्यक्ती आहेत, खगोलशास्त्रज्ञ, ताऱ्यांचा अभ्यास करणार आहेत. त्यांनी मुंबईला एकदा कॉन्फरन्स घेतलं होतं. वन डे, एक दिवस मला जाता आलं तिथं. पण पास्टर सचिन माझ्याबरोबर, ते पण माझ्याबरोबर होते. तुम्ही ऐका लक्ष देऊन. तर हा ताऱ्यांचा जो अभ्यास आहे आकाशातल्या, तर आता इकडं ही रास आहे आणि तिकडं ती रास आहे, तुला शनी लागलाय, तुला हे झालंय, हे सगळं सोडून द्या. आमेन. पण तारे आहेत एवढं लक्षात ठेवा. ह्या ताऱ्यांच्या अभ्यासातून तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की त्या सेवकाला देवाने हे रिव्हील केलं. हे जे तुमचं बायबल आहे ना, हे अख्खं बायबल वर आकाशात लिहिलेलं आहे. तुम्ही ऐकलं मी काय म्हणतो? ते ताऱ्यांचा अभ्यास करून तुम्हाला बायबलचे संदेश त्याच्यात सापडतात. ऐकलं मी काय बोललो तुम्हाला? ते बायबल आहे वरती लिहिलेलं. त्याला समजण्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल. तुम्हाला त्या ओघात जावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्वतःला डेडिकेट करून त्या ताऱ्यांचा अभ्यास करावा. म्हणजे असा हा वेगळा अभ्यास आहे. ते हात बघणं, मस्तक रेषा, तुला हे झालंय, आणि काय लोकांची स्थिती आहे मला माहीत नाही. रस्त्यावरती तो पोपट घेऊन बसतो, तो भविष्य सांगतो तुमचं, हात दाखवायला जाता तुम्ही. आता त्याला रस्त्यावर बसला, त्याला त्याचं भविष्य माहीत असतं, तिथं बसला असतं का तो तुम्हाला? हां, कशा का कोणाकडून भविष्य बघायचंय? तुम्हाला तुमचं भविष्य माहीत पाहिजे. हालेलुया. तुमचा येणारा काळ काय आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. कुठल्या देवाची तुम्ही सेवा करता. हालेलुया. या सगळ्या चुकीच्या गोष्टीकडे आपण नाही जाऊ शकत. पण आकाशात जे तारे बनवलेत ते आमच्या देवाने बनवलेत. हालेलुया. त्याचा अर्थ वेगळा आहे. तर हा खरा अर्थ हे ज्ञानी लोक शोधत होते. शोधता 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 त्यांना तो तारा सापडला, जो तारा त्यांना येशूपर्यंत नेणार आहे. हा ज्ञानाचा भाग आहे. देवाने दिलेल्या ज्ञानाचा त्यांनी वापर केला. जाता 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 त्या ताऱ्याच्या दिशेने ते गेले आणि शेवटी तो तारा एका घरावर जाऊन थांबला. गोठ्यावर नव्हे, घरावरती जाऊन थांबला असं लिहिलंय बायबल. तो तारा थांबला पाहून त्यांना आनंद झाला. आमेन. का आनंद झाला? कारण की एवढे दिवस आम्ही प्रवास करत आहोत, जो आमचा उद्देश आहे तो आज सफल होत आहे. आज आम्ही प्रभूला भेटणार. हालेलुया. तारा थांबला, त्यांना आनंद झाला आणि मग ते डायरेक्ट त्या घरामध्ये गेले. आत गेल्याबरोबर त्यांना काय दिसलं? त्यांना मरियेजवळ येशू बाळ आहे हे त्यांना पाहायला मिळालं. हालेलुया. लोक तुमच्या घरात आल्यानंतर तुमच्या जवळ त्यांना येशू दिसला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पाहुणे आले, तुमच्या जवळ टीव्हीचा रिमोट दिसता कामा नये. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जवळ बाटली दिसता कामा नये. तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर? असं मला का वाटतंय काय माहित, सारखं सारखं नाराज नाही नक्की. कारण बाटलीवाल्यांचं विशेष असतं. आज ही बाटली, उद्या ती बाटली. आता बाटल्यांचा बराच खप होणार आहे या पुढच्या 4 दिवसात. आज ही बाटली, उद्या ती बाटली, शेवटी सलाईनची बाटली.
तुला सिव्हिल मध्ये नेणार आम्ही, हालेलुया. तुझा कार्यक्रम फिट आहे म्हणून बाटल्यांच्या नादी नका लागू, ते आमच्यासाठी नाहीये. हे मागे लोक तिथं पोहोचले, मरियेजवळ येशू दिसलं. खूप मोठा आशीर्वाद. येशू बाळाला नमन केलं. सोनं, ऊद, गंधरस ह्या ज्या भेटी आहेत ना, ह्या राजपुत्राला गिफ्ट दिल्या जातात. त्याची बनवण्याची पद्धत आणि त्या गोष्टींचे वेगवेगळ्या अर्थ आहेत, खूप प्रगल्भ आहेत. झाडाला घाव घातला जातो, मग त्याचा डिंक काढला जातो, मग त्या वस्तू कशा बनवतात त्याच्यात वेगळे बिब्लिकल रिव्हिलेशन आहे. तो एक फार मोठा अभ्यास आहे. पण एवढंच लक्षात ठेवा आज, की हे जे दान त्यांनी येशूला दिले ती सगळी एका राजाला देण्याच्या गोष्टी आहेत. आणि त्या दिवशी त्यांनी येशू बाळाला नमन केलं. आता यातून एक प्रकाशन समजून घ्या. आजपर्यंत माझ्या अभ्यासाप्रमाणे, मी जे बायबल वाचतो किंवा ज्याचा अभ्यास करतो त्याच्याप्रमाणे, मागे लोकांना पोचायला ते मेंढपाळ आले त्याच वेळेस ते आले नव्हते. त्यांना कमीत कमी 2 वर्षाचा कालावधी लागला असेल. किती वर्ष? सोपं नाही हे. हालेलुया. ती वचनं तुम्ही वारंवार वाचा. ते गोठ्यात आले नाहीत, ते घरात आले. त्या घरामध्ये येशू बाळ होता. घर आणि गोठा याच्यातला फरक आहे. तो सिक्वेन्स नीट समजून घेतला, कत्तल किती कोणत्या लेकरांची करायला लावली किंवा काय, तो कालावधी आणि सगळ्या गोष्टी कळाल्या तर तो एवढा मोठा वेळ होता. बरं ठीक आहे. तर एवढे दिवस हे मागे लोक आकाशाकडे पाहत होते. तारा 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 चाललेत पुढे, ताऱ्याच्या दिशेने चाललेत. एक दिवस असा आला की जे वरती पाहणारे होते त्यांनी खाली त्या घरामध्ये येशू बाळाला पाहिलं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. प्रकटीकरण 22:16. ऐका, मी दाविदाचा अंकुर व संतान. हा, येशू ख्रिस्ताला पहाटचा तेजस्वी तारा म्हटलेला आहे. येशू कोण आहे? पहाटचा तेजस्वी तारा. ते ज्यावेळेस त्या ताऱ्याकडे बघत बघत चालले, तारा थांबला. तारा म्हणत असेल, आता माझ्याकडे बघू नका, माझ्यापेक्षा तेजस्वी तारा खाली तिथं आहे. हालेलुया. तो पहाटचा तेजस्वी तारा आहे. जे त्या ताऱ्याकडे पाहणारे होते ते पहाटच्या तेजस्वी ताऱ्याकडे पाहू लागले आणि त्यांना येशू ख्रिस्ताचं दर्शन त्या दिवशी झालं. हालेलुया. आकाशातला तो तारा, ज्या ताऱ्याने मागी लोकांना येशूपर्यंत पोहोचवलं. आज देवाची इच्छा आहे, तेव्हा एकच तारा होता, पण आता तुम्ही आणि मी सगळ्यांनी ते तारे बनावं. लोक ज्यावेळेस आमच्याकडे पाहतील, अरे तुझा आजार कसा बरा झाला? येशूने बरा केला. अरे हे गाडी, घर, बंगला, शाळेत, तुझ्या शिक्षणात सगळीकडे यशस्वी काय? माझ्या येशूने केलं. लोक तुम्हाला पाहतील, लोक तुम्हाला पाहतील आणि मग तुम्ही काय करायचं? त्यांना येशूकडं घेऊन जायचं. आणि एकदा येशूकडं नेलं का तुमचं मग फोकस बाजूला करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचं हे कर्तव्य आहे की आम्ही लोकांना येशूकडं घेऊन आलं पाहिजे. आमेन. हालेलुया. ते ताऱ्यासारखं तेजस्वी जीवन देवाने तुम्हाला आणि मला दिलंय. आमेन. तुमचा आवाज खोल गेलाय. प्रभू तुम्हाला सहाय्य करू. तुम्हाला माहिती आहे सूर्यात आणि चंद्रात काय फरक आहे? सूर्य तारा आहे आणि चंद्र काय? ग्रह आहे. काय फरक असतो ग्रह आणि ताऱ्यात? ताऱ्याला स्वतःचा प्रकाश असतो आणि ग्रहांना नसतो, स्वतःचा नसतो. मग तो चंद्र रात्री कसा काय चमकतो? ते काय होतं ना की सूर्य दुसऱ्याच दिशेला असतो, वेगळीकडं लपलेला, आपल्याला दिसत नाही. तिकडून त्याची किरण चंद्रावरती पडतात आणि आपल्याला इकडून वाटतं की चंद्राचाच प्रकाश आहे, पण चंद्राला स्वतःचा प्रकाश. चंद्र जो चमकतो तो कुणाच्या प्रकाशाने चमकतो? सूर्याच्या. लोक तुम्हाला जर म्हटले तू फार चमकत आहे, त्याला सांगायचं हे तेज माझं नाही, येशूचं आहे. तो तारा आहे, मी ग्रह आहे, पण त्यांनी मला तारा बनवलंय. हालेलुया.
या जीवनावर जो आशीर्वाद दिसतोय तो माझा नाही, तो माझ्या येशूचा आहे. हालेलुया. आम्ही लोकांना येशूकडे डायरेक्ट करायचं. किती लोक आमेन म्हणतील? सगळे तारे आहेत येशूचे. येशूचं नाव सगळ्यांना सांगणार. आमेन. हालेलुया. आणि मी हे देवाकडे आज प्रार्थना करतो की परमेश्वर आपल्या मंडळीची त्याच्या सामर्थ्यात, त्याच्या कृपेत अशी वाढ करो की सगळी मंडळी ताऱ्यासारखी तेजोमय आणि प्रकाशमान हो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आता ताऱ्यासारखं नेहमी चमकत राहायचं, सुट्टी घ्यायची. बोलत नाही मोठ्याने तुम्ही. संकट आलं तरी तुम्ही तारे आहेत का देवाचे? खिशात पैसे नसले तरी तुम्ही देवाचे तारे आहेत? अडचणी आल्या तरी, प्रॉब्लेम आले तरी देवाचा प्रकाश जगाला दाखवणार. मग तुमच्या जीवनात कुणी अडचण आणू शकत नाही. हालेलुया. बोलो येशू मसीह की. देवाने ठरवलंय त्याने तुम्हाला प्रकाशित करावं. आमेन. बऱ्याच वेळा ना आम्हाला अंधारी सत्तांना सामोरं जावं लागतं. काही वेळा लोकांमध्ये दुष्टात्मे असतात. पण मला एक अनुभव आलाय, देवाची उपस्थिती तुम्ही घेऊन गेलात ना, तुम्हाला खूप वेळ प्रार्थना करावी नाही लागत. कारण तुमच्यातला प्रकाश त्या अंधारी सत्तांना हाकलून देतो. हालेलुया. बोलण्याची गरज बऱ्याच वेळा पडत नाही. तुम्ही फक्त एखाद्या ठिकाणी उभे राहायला देवाचा प्रकाश घेऊन, अंधकार तिथून निघून जातो. तुम्ही त्या देवाचा अभिषेक घेऊन चालणारे लोक आहात. हालेलुया. मागे लोक शोधत आहेत तारे कुठे आहेत. हालेलुया. तुमचं नाव सांगितलं चालेल त्यांना. आमेन. तुम्ही त्यांना मार्ग दाखवाल. हालेलुया. तुम्ही त्यांना सत्य रस्ता दाखवाल, त्यांना येशूपर्यंत घेऊन जाल. प्रभूची स्तुती असो.